सिद्धिविनायक महाराज की जय. ओम गम गणपते नमः. आज सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा गणपती आहे आणि त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे आपल्याला. ज्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला असते त्या गणपतीला सिद्धिविनायक असं म्हणतात. आणि या गणपतीच्या दोन्ही बाजूस त्याच्या दोन पत्नी नारद कन्या सिद्धी आणि बुद्धी असतात. सिद्धिविनायक हा कडक गणपती आहे. आपल्या पापांची सजा हा गणपती त्वरित देतो. सिद्धिविनायकचे पूजन फार सावधगिरीने आणि सांभाळून करावे लागते, पण हा तत्काल फळ देणारा पण आहे. सिद्धिविनायक हा मोक्षदायी गणपती आहे. या गणपतीची सेवा करताना भक्तांनी शक्यतो पापकर्मे, खोटे बोलणे हे टाळावे. सिद्धिविनायकची उपासना ही निष्काम करावी, म्हणजे न मागता करावी. तुम्ही सिद्धिविनायक महाराजांच्या दर्शनाला आले मुंबईला, जर दर्शन नाही झालं, खूप गर्दी आहे, दर्शन तर घ्याच, पण कळसाचं तरी दर्शन घ्या, रोज घ्या. जर इथे राहत असाल दादरला राहत असाल तर बघा. हा जो गणपती आहे याचं जर तुम्हाला 21 चतुर्थ्या करायचं असेल तर अंगारिका चतुर्थी, अंगारिका म्हणजे मंगळवारच्या दिवशी जी चतुर्थी येते तेव्हापासून तुम्ही 21 चतुर्थीचं हे करू शकता, संकल्प करू शकता. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. मी एक मिठाचा करायची मोदक आणि बाकीचे दुसरं कुठलं पण सारण भरून करायचे. असे 21 चतुर्थ्या मी 2 वर्षात केले. लगेच माझ्या मुलाला ॲडमिशन मिळाली मुंबईला इंजिनिअरिंग कॉलेजला. परत आता मी सुरू केलेले आहे. कशासाठी? तर त्याचं 2 वर्ष व्यवस्थित जावे म्हणून. तर तुम्हाला जर अडथळे येत असेल, हे वर्ष मंगळाचं आहे, तर तुम्ही निश्चितपणे हे दर मंगळवारी दर्शनाला जा गणपती बाप्पांच्या. जर तुम्ही दूर राहत असाल तर तिथलं गणपतीच्या मंदिराला जा, पण दुर्वा आणि जास्वंदीचं फूल हे प्रिय आहे गणपतीला, हे व्हावे. तसंच मोतीचूरच्या लड्डूचा भोग दाखवा. 1 लाडू घरी आणा, 1 लाडू तिथेच ठेवा आणि मूठभर गहू पण दान करा, कारण गहू हे मंगळाचं प्रतीक आहे. ज्यांना खूप चिडचिडेपणा आहे, स्त्रियांना नोकरीचा प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मुलींचे लग्न नाही जुळत, मुलांचे लग्न नाही जुळत, कुंडल्या जुळत नाही, अशांनी दर मंगळवारी हा उपाय 9 मंगळवार करून बघा. कडुलिंबाच्या झाडाला उसाचा रस अर्पण करायचा आणि गुळाचा खडा अर्पण करा, निक्षेप करा जमिनीच्या आतमध्ये. मागे वळून बघू नका, घरी या, पाय धुवा, घरात काम करा. निश्चितपणे सिद्धिविनायक महाराज तुम्हाला काहीतरी मार्ग दाखवतील आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल, अशी मी सिद्धिविनायकच्या चरणी प्रार्थना करते. जेवढे माझे व्ह्युअर्स आहे प्रत्येकाला महाराज जे पाहिजे ते मिळू दे. कुणाची एक माझा क्लायंट खूप सिरियस आहे बेलगावला, त्याला देखील त्याच्यासाठी मी प्रार्थना करते की त्याची तब्येत चांगली होऊ दे. आणि सिद्धिविनायक महाराजांनी जसं मला फळ दिलेलं आहे, मला आशीर्वाद दिलेला आहे, तसाच माझ्या व्ह्युअर्सला पण मिळू द्यावी, अशी मी प्रार्थना करते.